वन कायद्यांचा अडसर दूर करून देवमोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार डॉक्टर हिनाताई गावित यांचं वक्तव्य. डेडियापाडा इथं विश्वस्तांशी केली चर्चा. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवीच्या चरणी केली प्रार्थना. आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या याहामोगी देवी अर्थात देवमोगरा माता मंदिर परिसरातील विकास कामांसमोरील वन खात्याच्या कायद्यांचा अडसर दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. यासाठी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल अशी ठाम ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार तथा संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी दिली. गुजरात राज्यातील डेडियापाडा इथं बसलेल्या देवमोगरा माता मंदिराच्या विश्वस्तांसोबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 3 राज्यातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची योग्य सोय व्हावी या उद्देशानं महाराष्ट्र भवन उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आला. मात्र वन विभागाच्या जमिनींशी संबंधित कायदेशीर अडचणीमुळे या कामाला विलंब होत असल्याची बाब यावेळी चर्चेत आली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी आणि सर्व अडसर दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं आश्वासन डॉक्टर हिनाताई गावित यांनी दिलं. तसेच मंदिर विश्वस्तांशी संवाद साधत त्यांनी मंदिर परिसरातील सुविधा, भाविकांची वाढती संख्या आणि विकास कामांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीसाठी देवीला घातलं साकडं. दरम्यान नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, माजी आदिवासी विकास मंत्री तसेच भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टर हिनाताई गावित यांनी देवमोगरा माता मंदिरात जाऊन देवीचरणी प्रार्थना केली. पारंपरिक विधीनुसार पूजन करून त्यांनी आदिवासी समाजाच्या कुलदैवताप्रती मनोभावे श्रद्धा व्यक्त केली. या प्रसंगी देवमोगरा माता मंदिराचे उपाध्यक्ष श्री कांतीबाई कोठारी, गुरुजी श्री दिलीपभाई वासावा, सचिव श्री नानसिंगभाई वसावा, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेशदादा पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष नितेश पाडवी, अमृतभाऊ चौधरी तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.